च्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पालक विश्वासाने मुलांना शाळेत पाठवतात, पण मुंबईतल्या एका प्रतिष्ठित शाळेमध्ये शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ज्या शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याचं 1.5 वर्ष लैंगिक शोषण केलं आहे, या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। तर या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू आहे। तर या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं होतं ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षिका पीडित विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली। त्यानंतर शिक्षिकेने डान्स स्टेप शिकवण्याच्या नावाखाली पीडित विद्यार्थ्यासोबत सलगी वाढवली। विद्यार्थ्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी सहेतुक स्पर्श करत त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने एका मैत्रिणीला त्याचं मन वळवण्यास सांगितलं। पेशाने डॉक्टर असलेल्या या मैत्रिणीने विद्यार्थ्याशी संपर्क साधत अजब युक्तिवाद केला। ऐसा अपनी सोसाइटी में चलता है, खुद को नसीब वाला समझो, ये तो प्रैक्टिकल सेक्स एजुकेशन है, असं तिने या विद्यार्थ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। तर आरोपी शिक्षिकेने अतिशय हुशारीने आणि विचारपूर्वक विद्यार्थ्यावर मानसिक दबाव टाकून त्याला शरीर संबंधासाठी तयार केलं। लैंगिक विकृतीने पछाडलेल्या त्या शिक्षिकेने त्याचं लैंगिक शोषण सुरू केलं। कधी स्वतःच्या सिडान कारमध्ये तिने लैंगिक शोषण केलं आहे, तर कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये, कधी लॉजमध्ये या अल्पवयीन विद्यार्थ्याचं शोषण केलं, कधी स्वतःच्या फ्लॅटवर नेऊन लैंगिक शोषण तिने केलं। शिक्षिका विद्यार्थ्याला दारू पाजायची अशी माहिती समोर आली आहे, तर या विद्यार्थ्याला या प्रकारामुळे नैराश्य यायचं अशी ही माहिती आहे। त्यावेळी त्याला अँटी डिप्रेशनची औषधं ही शिक्षिका द्यायची। गप्प राहावा म्हणून गुंगीच्या गोळ्या सुद्धा त्याला द्यायची अशी माहिती आहे। तर औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची, समजण्याची शक्ती कमकुवत बनली आणि त्याचाच फायदा या शिक्षिकेने घेतला। तर आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकी काय कारवाई होणार ते बघावं लागेल। दरम्यान आमदार